सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनापासून इथे स्वागत करतो। आज 100% शाळा बंद आहे आपल्या जिल्हा परिषदच्या आणि शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। तलावामध्ये शिक्षण आहे, शिक्षक आहे। ज्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं गेलं पाहिजे त्या शिकवण्याचे काम सोडून अतिशय वेगवेगळे कामं शिक्षकांना देण्यात आलेली आहे। या आपल्या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या घेऊन आपण आज इथे प्रचंड हजाराच्या संख्येत उपस्थित आहे। सर्व संघटनेचे अध्यक्ष इथे उपस्थित आहे। मी प्रथमतः विनंती करतो प्रभाकर धोर सरांना, मी तो म्हणतो परीक्षा देऊ नका, काहीच होत नाही। हे व्हायोलेशन आहे, कॉन्स्टिट्यूशनल व्हायोलेशन आहे, 14चं व्हायोलेशन आहे, 19चं व्हायोलेशन आहे, 21चं व्हायोलेशन आहे। कोणी काहीच करू शकत नाही। त्यामुळे टीईटी करणं मनावर घेऊन 5% असेल तर करा। टीईटी आहे, सीटीईटी आहे, बऱ्याच लोक फ्रस्ट्रेट झालेले आहेत, बरेच लोक लोड घेत आहेत, टेन्शन घेत आहेत आणि बंद करा, बंद करा, अशैक्षणिक कामे बंद करा, बंद करा, बंद करा। शिकू द्या, टीईटी रद्द, हे आंदोलन महाराष्ट्राचं राज्यव्यापी आंदोलन आहे। अशैक्षणिक काम आहे, BLOचं काम आहे, SIRच्या कामामध्ये शिक्षकांचा प्रचंड वेळ चाललेला आहे। आम्हाला शिकू द्या आणि ग्रामीण मुलांचं भवितव्य जे शिक्षणानं अंधकारमय होऊ घातलेलं आहे त्याच्यासाठी हा मोर्चा आहे। सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न आहे, वेगवेगळे अशैक्षणिक कामं आहेत आणि संच मान्यतेचा शासन निर्णय तातडीनं रद्द करावा यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। सरकारांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडलेला आहे परंतु त्यावरती आमचं समाधान झालेलं नाही आहे। शासनाने या मोर्चाची तातडीने दखल घेऊन या मागण्या मंजूर कराव्या अशी आमची विनंती आहे। मंगेश खेरडे, जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती शिक्षक संघामध्ये हा जो असंतोष दिसत आहे ना, हा एकच कारण आहे याचं की शिक्षकांवर लावलेले अशैक्षणिक कामे, हे अशैक्षणिक कामे शासनाने तात्काळ काढले पाहिजे तरच मराठी शाळा टिकणार आहे। जर शासनाला मराठी शाळा टिकवायच्या असेल तर शिक्षकांवर लावलेली SIR व BLO ही सर्व अशैक्षणिक कामे काढून घ्या, त्याला फक्त वर्गामध्ये शिकू द्या। ह्या सर्व शिक्षकाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वर्गामध्ये शिकू द्या, आमचा वेळ हा विद्यार्थ्यांचा आहे, अशैक्षणिक कामे करण्याचा नाही आहे। अशैक्षणिक कामे तुम्हाला करून घ्यायची असेल तर इतर विभाग आहे, तुम्हाला शिक्षण विभागच काय वेटीस दिसतो, शिक्षकच काय दिसतो। BLO हे काम शिक्षकाचं नाही आहे, शिक्षकाला फक्त प्रत्यक्ष निवडणुकीचं काम कोर्टाने दिलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष निवडणूक सोडून
BLO यादी अपडेट करणे हे सर्व कामे शासनाने शिक्षकावर लादलेली आहे. याचा परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर होत आहे, विद्यार्थ्याच्या भविष्यावर होत आहे, समाजाच्या भविष्यावर होत आहे. म्हणून सर्व शिक्षकांचा एकच आक्रोश आहे. या मोर्चामधून आमचा एकच आक्रोश आहे की सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकू द्या. माझं नाव आहे रुपेश टाले, मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना.